नमस्कार, मी आकाश. पब्लिक कट्टा या आपल्या चॅनलच्या शिरूरची रणधुमाई या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. तर आपल्या सोबत आहेत, मी आता लोणी स्टेशन या भागामध्ये आहे. तर आपल्या सोबत एक व्यावसायिक आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर सध्या लोकसभेची रणधुमाई आहे. आता 13 तारखेला मतदान सुद्धा आहे. तर तुमच्या या खासदारांकडून, या देशाच्या नेतृत्वाकडून अपेक्षा काय आहेत? या ठिकाणी जर का स्थानिक पातळीवरती आपल्या उमेदवाराचं पाहायचं झालं तर पहिल्यांदा स्थानिक पातळीवरील शिरूर लोकसभा मतदारसंघातील फार गंभीर वाहतुकीची समस्या असणारे विषय संपूर्ण मतदारसंघामध्ये पुणे नाशिक महामार्ग असू द्या, अगदी राजगुरुनगर पर्यंतचा, किंवा मग पुणे नगर महामार्ग असू द्या किंवा सोलापूर महामार्ग येवतपर्यंत असू द्या, प्रचंड गर्दीचा सामना हा सर्व नागरिकांना करावं लागतं. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती व्यावसायिकांना फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे. कारण वाहतुकीचा अडथळा असल्यामुळे दळणवळणाची जी अडचण निर्माण होती, त्यामुळे आमचा व्यवसाय करण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये मर्यादा येत आहे. या आता मी पूर्वीच्या काळी साधारण 100 किलोमीटर मटेरियल पाठवायचो, परंतु आता लांबचं गिराईक माझ्याकडे येत नाहीये, कारण फक्त ट्रॅफिकची समस्या आहे. स्थानिक पातळीवरती बिझनेस करताना मग तेवढ्या पद्धतीने तो बिझनेसचा ग्रोथ होत नाहीये. तर सगळ्यात मोठा जो विषय आहे आपला ट्रॅफिकचा मतदारसंघातला, तो सोडवावा खासदारांनी, ही आमची अपेक्षा आहे. त्याला सोडून असा किती पर्सेंट म्हणजे फरक पडलेला आहे बिझनेसचा ट्रॅफिकमुळे? ट्रॅफिकमुळे जवळपास 50% फरक पडलेला आहे. ग्रामीण भागातलं सोलापूरच्या साईडचं हे शेतकरी वर्गाचा फार मोठं ग्राहक माझ्याकडे होता, तो आता कमी झालेला आहे. त्याचबरोबर कंस्ट्रक्शन लाईनचा वाघोली पट्ट्यातला किंवा सासवड पट्ट्यातला हे कस्टमर माझ्याकडे ग्राहक वर्ग होता, तोही ह्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे गंभीर विषय बनलेला आहे. नक्कीच. आणि अजून एक प्रश्न आहे, की आता ह्याच्या अगोदरचे पण खासदार झालेले आहेत, विद्यमान खासदार सुद्धा झालेले आहेत. ह्याच्या अगोदरचं पण सरकार झालेलं आहे, आताचंही सरकार झालेलं आहे. तर साधारणपणे कसं कंपॅरिझन कराल आणि कोणतं काम तुम्हाला आवडलेलं आहे जास्त करून? एक साधारणतः जुन्या सरकारच्या काळामध्ये मी जात नाही, कारण 2009 ते 2014 जरी खासदार शिवाजीराव आढळराव होते, तरी तो फार जुना विषय झालेला आहे. जवळचा विषय घेतला तर 2014 ते 2019 आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील हे या आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते, आणि त्यांच्या माध्यमातून नाशिक महामार्गाचं काम हे चांगल्या पद्धतीने झालं. त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आता साधारणतः चाकण ते राजगुरुनगर हा टप्पा नक्की राहिलेला आहे, परंतु राजगुरुनगर ते नाशिक, त्यामध्ये राजगुरुनगर बाह्यवळण असू द्या, पेठ बाह्यवळण असू द्या, खेडचा घाट असू द्या, कळंब बाह्यवळण आहे, मंचर बाह्यवळण आहे, आणि आपलं नारायणगाव बाह्यवळण आहे. इतका सुंदर पद्धतीचा 6 पदरी महामार्ग हा शिवाजीराव आढळराव पाटलांच्या काळात झाला. त्यामुळे नक्कीच तिकडच्या व्यापाऱ्यांची, व्यवसायाची आणि ट्रॅफिकच्या कोंडीमधून सुटका झाली. त्यामुळं आम्ही आढळराव दादांना 100% पाठिंबा देतो. नक्कीच. आणि फक्त एक शेवटचा प्रश्न आहे, तर मी एक क्विज आहे, की तुम्हाला या खासदारांना 10 पैकी मार्क द्यायचे आहेत, तर आढळरावांना 10 पैकी किती आणि कोल्हेंना किती? जर का विस्तृतपणे सांगायचं झालं तर असे त्याच्यामध्ये 3-4 वेगवेगळे टप्पे करावे लागतील. कामाच्या बाबतीत सुद्धा आढळराव हे 10 पैकी 10 गुण देण्याच्या पद्धतीचे उमेदवार आहेत. लोकसंपर्काच्या बाबतीत अगदी सर्वसामान्य नागरिक असू द्या, माझ्यासारखा छोटा मोठा व्यावसायिक असू द्या, व्यापारी असू द्या, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकासाठी उपलब्ध असणारी व्यक्ती म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. त्या उलट अभिनेते अमोलजी कोल्हे आहेत, ते भेटत नाहीत, संपर्कात नाही. मी स्वतः माझ्यासारख्या व्यक्तीला शिवाजीराव आढळराव पाटील हे रोहन सपकाळ लोणीचा आपला माणूस आहे ओळखतात, परंतु अमोल कोल्हेंना जिल्हा परिषद सदस्य एखादा सांगता यायचं नाही. ही उलट परिस्थिती आहे.